मित्रांनो, सध्या एक नवीन माहिती येत आहे. फ्रीज उघडून आफताब रोज श्रद्धाचा चेहरा बघायचा, कारण तिचा त्याने चेहरा फ्रीजमध्ये ठेवला होता. अशी धक्कादायक माहिती सध्या नवीन समोर आलेली आहे. तर व्हिडिओ नक्की पुढे काय बघा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. वसईच्या श्रद्धा वालकरचा खून करून तिचे 35 तुकडे करणाऱ्या नराधाम आफताब पुनावालाने विकृतीचे टोक गाठले आहे. असे त्याच्या कबुली जबाबातून समोर आले की फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या शरीराचे रोज 1-2 तुकडे तो रात्री उशिरा जंगलात फेकून यायचा. आल्यावर फ्रीज उघडून तो श्रद्धाचा चेहरा बघत असे. विकृतीचा कळस गाठणाऱ्या आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर आणखी एका तरुणीला तो घरी बोलवायचा आणि तिच्यावर मौज करायचा. श्रद्धा वालकर या 26 वर्षीय तरुणीचा आफताबने खून केल्यानंतर तिचे 35 तुकडे केल्याची सोमवारी घटना उघडकीस आली. या प्रकरणातील आणखी एक तपासात समोर आले आहे की आफताबने पापाची कबुली देताना ही माहिती दिली आहे की श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो रोज एका काळ्या पिशवीतून 1-2 तुकडे नेऊन जंगलात फेकायचा. त्याने श्रद्धाचे शिर फ्रीजमध्ये ठेवले होते. परतल्यावर फ्रीज उघडून तो श्रद्धाच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत असे. दिल्ली पोलिसांकडे आफताबने कबुली जबाब दिला. त्याबाबत पोलिसांनी सांगितले की आपल्याला हिंदी येत नाही असे आफताब सांगतो. त्याच्याशी सगळा संवाद इंग्रजीत करावा लागला. हत्या कशी केली आणि त्यानंतर काय केले याबाबत त्याने सविस्तर तपशील दिला. पोलिसांना माहिती देताना तो अनेकदा रडला. पोलीस सूत्रांच्या हवालाने सांगण्यात येते की 18 मे रोजी श्रद्धाचा आधी गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आणि DNAचे पुरावे कसे नष्ट करायचे तो गुगल आणि यूट्यूबवर शोधत बसला. अशी धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे.